आज आपण काय बघणार आहे, डिसजॉइंट सेट बघणार आहे आणि युनियन म्हणजे काय ते बघणार आहोत. डिसजॉइंट एकदम छोटासा पार्ट आहे बघा. डिसजॉइंट मध्ये आपण काय बघणार, तर जेव्हा एक देखील एलिमेंट कॉमन नसतं तेव्हा त्याला डिसजॉइंट म्हणतो. तर याच्यामध्ये जर बघितलं ए आणि बी मध्ये तुम्ही जर बघितलं तर काय सांगा, 2 कॉमन आहे, 4 कॉमन आहे, बरोबर. पण जर तुम्ही बघितलं सी, मी इथे काढला बघा, सी हा सबसेट ऑफ बी आहे. तर सी काढला, सी मध्ये आणि ए मध्ये तुम्हाला कॉमन काय दिसतंय का बघा, 9 आणि 6 इथे आहे का, 9 आणि 6 नाही आहे. त्यामुळे ए आणि सी सेट आहे ते काय झाले सांगा, डिसजॉइंट सेट बनणार आहे. त्याच्यामध्ये जास्त काय आपल्याला बघायचं आहे, फक्त लक्षात घ्या, जेव्हा दोन्ही सेटमध्ये कॉमन एक पण एलिमेंट नसतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, डिसजॉइंट सेट म्हणतो. आता आपण पुढे युनियन बघणार आहोत. युनियन म्हणजे काय, तर समजा आपल्याकडे 2 सेट दिलेले आहेत. एक सेट आहे तो 1 3 4 5 7 आहे आणि दुसरा सेट आहे तो आपला समजा 2 6 8 असा आहे. तर युनियन म्हणजे काय, तर ए मध्ये सेट असलेले, ए सेट मध्ये असलेले सगळे एलिमेंट आणि बी सेट मध्ये असलेले सगळे एलिमेंट ते जर आपण एकत्र केले तर आपला काय होणार आहे, युनियन सेट होणार आहे. म्हणजे कसं होणार समजा, ए युनियन बी असा लिहितो, उलटा यू लिहितो आपण, त्यात नाही यू लिहितो आणि आपण इंटरसेक्ट साठी असं उलटा यू काढलेला. तर काय होणार सांगा, 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर ना. 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8. हे आपला काय झालं सांगा, युनियन सेट झाला. युनियन म्हणजे काय सांगा, दोन्ही सेट जे दिलेले सेट आहेत त्याच्यातले सगळे एलिमेंट काय करायचं, एकत्र करायचे. जर रिपीट आले तर त्याच्याबद्दल एकच घ्यायचा, पण काय करायचे, सगळे सेट काय करायचे, म्हणजे सगळे एलिमेंट्स आपण हे करायचे, ऍड म्हणजे त्याच्यामध्ये युनियन मध्ये घालायचे. तर ते आपल्याला जे एलिमेंट्स मिळणार ते काय असणार आहे, दोघांमध्ये असलेले युनियन एलिमेंट्स मिळणार आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं होगा, ए युनियन बी लिहिलं का आणि बी युनियन ए लिहिलं का, दोन्ही आन्सर काय असणार आहे, सेम असणार आहे. त्यामुळे ही आपली प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आली असेल. हे पहिलं काय झालं सांगा, ए युनियन बी किंवा बी युनियन बी ए लिहिलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण काय करूया, तर समजा ए हा सबसेट ऑफ बी आहे. समजा मी काय करतो, आपण दुसराच घेऊया प्रॉब्लेम. ए मध्ये काय युनियन आहे, समजा ए मध्ये एलिमेंट्स काय 2 4 6 आहे आणि बी मध्ये समजा आहे 1 2 3 4 5 6. म्हणजे काय झालं सांगा, ए इज सबसेट ऑफ बी आहे. ए सबसेट बी म्हणजे बी मध्ये असलेले, ए मध्ये असलेले सगळे एलिमेंट बी मध्ये आहेत. त्यामुळे ए सबसेट ऑफ बी म्हणणार आहे. तर आपण जर काय केलं, आता समजा ए युनियन बी केलं, ए युनियन बी केलं तर काय होणार सांगा, सगळं बी मधलं येणार आहे. त्यामुळे याचा आन्सर बघा, ए युनियन बी केलं आपण असं, ए युनियन बी म्हणजे काय होणार सांगा, इक्वल टू ए युनियन बी. तर सगळे टर्म द्यावे लागणार आपल्याला. पण आपण काय बघितलं, ए हा सबसेट ऑफ बी आहे, त्यामुळे बी चे टर्म लिहिले तरी झालं. 3 4 5 6 म्हणजेच काय झालं सांगा, ए युनियन बी करतो. जेव्हा काय असतं सांगा, ए सबसेट ऑफ बी असतो, जेव्हा आपल्याला ए युनियन बी काढायचं आहे तर त्याचा आन्सर काय असणार आहे, बी असणार. आता आपण तिसरी प्रॉपर्टी बघूया. इथे मी काय केलं, थोडं ए सबसेट ऑफ बी आहे, म्हणजे ए काय सबसेट ऑफ बी आहे. आणि जर आपण बी युनियन ए काढलं, बी युनियन ए काढलं तर त्याचा आन्सर काय येणार आहे, बी येणार आहे. आपण पाहिजे तर बघूया, ए हा सबसेट ऑफ बी आहे, ए हा सबसेट ऑफ बी इथे पण आहे आपला, ओके. आणि आपण काय केलं, ए ऑफ सबसेट ऑफ बी आहे आणि जर आपण काय केलं, ए ऑफ सबसेट ऑफ बी त्याचं जे आन्सर येतं ए आणि युनियन आपल्याला काय करायचं, ए करायचं आहे. तर त्याचं सगळे टर्म असणार ते कुठे असणार सांगा, बी मध्ये असणार. त्यामुळे तो सेट काय येणार आहे, बी येणार. आणि बरोबर उलट, बी हा सबसेट ऑफ ए असेल आणि त्याचं युनियन जर आपण बी सी केलं तर काय असणार सांगा, त्याचा आन्सर काय असणार, ए असणार. कारण हा बी हा सबसेट कशाचा आहे, ए आहे. त्यामुळे दोन्ही टर्म एकत्र कुठे मिळणार आपल्याला, ए मध्येच मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला काय झालं बघा, तिसरी प्रॉपर्टी झाली. नंतर चौथी प्रॉपर्टी आपण काय बघणार आहोत, तर ए आणि त्याचा कॉम्प्लिमेंट, याचं काय असणार आहे, तर कॉम्प्लिमेंट म्हणजे आपण काय ते बघितलं बघा. समजा यू आपल्याला सेट दिलेला आहे, 1 2 3 4 5 दिलेला आहे समजा, आणि ए आपला सेट आहे तो समजा 2 आणि 4 आहे.
1 म्हणजे इवन नंबर दिला आहे. याचा कॉम्प्लिमेंट काय आहे ना सांगा, यू मध्ये असलेले टर्म पण जे ए मध्ये नाही ते येणार सगळे 1, 3 आणि 5. त्यामुळे जर आपण काय केलं बघा, ए युनियन ए कॉम्प्लिमेंट केलं तर हे दोन्ही टर्म काय होणार आहे, एकत्र येणार. 2, 1, 2, 3, 4, 5 सगळे एकत्र होणार आहे आणि तो आपल्याला कुठला मिळणार सेट सांगा, यू मिळणार. त्यामुळे आपण इथे काय करणार, यू लिहिणार. तसं हे म्हणजे एक समजलं तुम्हाला, हे झालं. नंतर एक ए युनियन ए म्हणजे काय असणार आहे, ए मध्ये असलेले टेम आणि ए मध्ये असलेले टेम म्हणजे काय झालं सांगा, ए मध्ये असलेले टेम त्या टर्म मिळाल्या, एलिमेंट्स मिळाले, त्यामुळे त्याचं काय होणार, डायरेक्टली आपल्याला एक मिळणार आहे. आणि ए युनियन नल, नल म्हणजे काहीच नसतं त्याच्यामध्ये, जर ते दिलेलं असेल तर आपलं काय झालं सांगा, एक मिळणार आहे. म्हणजे ही सुद्धा प्रॉपर्टी तुम्हाला इझिली काय होऊ शकेल, समजू शकेल. म्हणजे अशा प्रकारची प्रॉपर्टी आपण काल बघितली बघा, उदाहरणं बघितली, तशा प्रकारची उदाहरणं तुम्ही काय करू शकता, सोडू शकता, इझिली काय करू शकता, सोडू शकता. हे प्रॉपर्टी तुम्हाला माहिती असेल तर. आपण एखादं पुस्तकातलं उदाहरण पाहिजे तर बघूया. एखादं पुस्तकातलं आपण काय करूया, उदाहरण बघूया याच्यामध्ये. तर समजा आपल्याला काय दिले, समजा की असं एक डायग्राम दिलेला आहे, युनिव्हर्सल सेल ए दिलेला आहे, सेट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे, 2 सर्कल आहेत. अशी 2 सर्कल दिलेले आहेत आणि सर्कलमध्ये इथे एम आणि एन आहे, इथे हा एम आहे समजा. नंतर पी क्यू आर दिलेला आहे, पी क्यू आर. नंतर एक्स वाय झेड दिलेला आहे, एक्स वाय झेड दिलेला आहे. आणि तिसरं आपल्याला दिलेलं आहे एस आणि टी दिलेलं आहे, एस आणि टी दिलेलं आहे. तर आपण काय करूया, याच्यामध्ये ह्याला नाव देतो मी. हा आपला सेट आहे तो ए आहे, हा आपला सेट आहे तो बी आहे आणि बाहेर मी नाव दिलं यू दिलेलं आहे. हा आपला युनिव्हर्सल सेट दिलेला आहे. तर त्याच्यावरून आपल्याला काय सांगितलं, तर ए सेट काढायला सांगितलं. ए सेट म्हणजे आपला काय ना सांगा, एक्स कॉमा वाय कॉमा झेड आणि एम कॉमा एन, हे आपलं ए आहे. दुसरं आपल्याला काय सांगितलं, समजा बी सांगितलं आहे. बी मध्ये आपलं काय काय ना, तर पी क्यू आर आणि एम एन. कारण हा इंटरसेक्ट काय त्यांचा एम आणि एन आहे, ते पण आपल्याला विचारलं काय बघूया आपण. तर ए युनियन बी विचारलं, ए युनियन बी हे आपल्याला विचारलं. मी इथे लिहितो बघा, ए युनियन बी म्हणजे काय ना सांगा, आपलं एक्स वाय झेड येणारच, एम एन पण येणार आहे आणि पी क्यू आर पण येणार. हे सगळे जे ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण आहेत ते टर्म आपल्याला काय मिळणार आहे, ए युनियन बी मध्ये मिळणार आहे. नंतर यू मध्ये काय येणार सांगा, सगळे येणार आहे. सगळे म्हणजे हे सगळे येणार आहे, एक्स वाय झेड एम एन परत पी क्यू आर आणि त्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये नसलेले 2 टर्म कुठले एस आणि टी येणार. आपला काय झाला सांगा, युनिव्हर्सल टर्म झाला. नंतर काय विचारलं, ए कॉम्प्लिमेंट विचारलं. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, युनिव्हर्सल मध्ये असलेले टर्म जे ए मध्ये नाही त्याला आपण ए कॉम्प्लिमेंट म्हणणार. म्हणजे कुठले येणार सांगा, आपले बाकीचे पण आले ना, बी मध्ये असलेले पण येणार आहे, पी क्यू आर आणि एस टी येणार. म्हणजे जे टर्म काय नाही ए मध्ये नाही आहे पण बाकी युनिव्हर्सल सेल मध्ये आहे, युनिव्हर्सल सेट मध्ये आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, ए कॉम्प्लिमेंट म्हणणार आहे. आणि दुसरं आपल्याला विचारलंय बी कॉम्प्लिमेंट विचारलं. बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असणार आहे, तर बी मध्ये नसलेले टर्म पण यू मध्ये आहे असे टर्म कुठले आहेत सांगा. तर बी कॉम्प्लिमेंट हे आपलं बी मध्ये आहे, पी क्यू आर एम एन आहे पण बाकीचे नाही, कुठले नाही, एक्स वाय झेड नाही आहे आणि एस आणि टी नाही. हे काय झालं सांगा, बी कॉम्प्लिमेंट केलं. आणि लास्ट आपल्याला काय विचारलं, तर ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. आपण ए युनियन बी काढलेला आहे इथे बघा, ए युनियन बी आपण काढलेला आहे आणि त्याचा आपल्याला काय पाहिजे, कॉम्प्लिमेंट पाहिजे. तर आता याच्यामध्ये कुठले टर्म नाही आहे सांगा, तर ए युनियन बी मध्ये दोन्ही आहेत बघा, सर्कल मध्ये जे आहेत ते आहेत, त्यामुळे त्याचं कॉम्प्लिमेंट काय येणार सांगा, एस आणि टी येणार. म्हणजे आपल्याला आपण इथे काय काढलं सांगा, युनियन बद्दल सगळं हे बघितलं, कॉम्प्लिमेंट मध्ये बघितलं, काल आपण काय बघितलेलं, इंटरसेक्शन बद्दल बघितलेलं, इंटरसेक्शन ऑफ सेट बघितलेलं. आज आपण काय केलं, युनियन ऑफ सेट बघितलं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही इझिली काय करू शकता युनियन बद्दल. आणि आता तुम्हाला दोन्ही करता यायला पाहिजे, इंटरसेक्शन ऑफ सेट आणि युनियन ऑफ सेट करता यायला पाहिजे. मला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.